नमस्कार, मी विशाल. साई टॉक टाइम मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आजचा आपला विषय आहे त्वचेची काळजी. सगळ्यांच्या जीवाचा विषय म्हणून मला असं वाटतं की आता एक क्षणी तुम्ही काय, मी काय, घरातली सगळीच मंडळी या विषयाला घेऊन नेमक्या काय सूचना, काय टिप्स आपल्याला मिळतात हे कान देऊन ऐकणार आहेत. आणि या विषयात आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत कॉस्मेटॉलॉजिस्ट दीपाली म्हैसकर. आपलं आयव्हीएन लोकमतच्या स्टुडिओमध्ये स्वागत. भरपूर प्रश्न येणार आहेत त्या विषयाला घेऊन, पण त्यापूर्वी सगळ्या आपल्या दर्शकांना मला अपील करायचं आहे की या विषयाला घेऊन आपल्या मनातले प्रश्न, शंका जर आपल्याला विचारायचे असतील तर तुम्ही आम्हाला फोन करू शकता. त्याकरता आमचा फोन नंबर आहे 022 668 99263. चर्चेला आपण सुरुवात करूयात. जिव्हाळ्याचा विषय, त्वचेची काळजी. म्हणजे अगदी सकाळी उठल्यानंतर आरशात बघितल्यानंतर एक छोटासा डॉट जरी दिसला तरी आपण असं निरखून बघत असतो. बरोबर. तुम्ही त्यातल्या तज्ञ आहात. काय आपण म्हणजे कशी सुरुवात करूयात की कशा पद्धतीने त्वचेची काळजी घेतली पाहिजे? स्त्री किंवा पुरुष कोणीही म्हटलं तरी त्वचा हा आपला सर्वात मोठा अवयव किंवा भाग म्हणू शकतो शरीर संस्थेमधला. तर सुरुवात आपण पार्लरमध्ये जातो, सगळं करतो, पण घरच्या घरी जर का आपण एक थोडीशी 5 मिनिटं जरी आपल्या त्वचेसाठी दिली तर तो टवटवीतपणा कायम राखण्यामध्ये मदत होते. बरोबर. तर त्याच्यासाठी मी सांगेन की क्लेन्झिंग हे केलं पाहिजे. त्याच्यानंतर टोनिंग, म्हणजे आपले पोर्स वगैरे ओपन राहतात, सच्छिद्र असते त्वचाही. बरोबर. तर ते पोर्स ओपन राहतात, त्याच्यावरती जर का टोनिंग केलं तर डेफिनेटली एक फिल्म तयार होते. बरोबर. आणि ती फिल्म तयार झाल्यानंतर बाहेरचा डस्ट, पोल्युशन ह्याचा जो शिरकाव आपल्या त्वचेमध्ये होतो तो होण्यामध्ये एक निर्बंध येतो. आणि नरिशिंग, मॉइश्चरायझिंग, कारण की म्हणजे सेबेशियस ग्लँड्स असतात, सगळं असतं त्याच्यातून नॅचरल तैलग्रंथी म्हणजे उत्सर्जित होतात आणि हे होतं. पण जर का आपण बाहेरून मॉइश्चरायझर थोडंसं दिलं तर आपण एक बूस्टर म्हणतो असं, तर डेफिनेटली ह्या 3 गोष्टी तरी नियमित कराव्यात. या सगळ्यांनी करायच्या? हो, सगळ्यांनी करायच्या, म्हणजे स्त्रियांनी आणि पुरुषांनी सुद्धा. अगदी. म्हणजे ते या करता की बऱ्याच वेळेस काही गोष्टी काहींना सूट होतात, काहींनी नाही, किंवा काहींनी ह्या गोष्टी करू नये, त्याचा सल्ला त्यांनी घेतला पाहिजे. तर बाकीच्या गोष्टींमध्ये तज्ञांचा सल्ला तर आवश्यक आहेच. जेव्हा आपण त्वचेसाठी कुठलंही प्रोडक्ट यूज करतो तेव्हा मेन त्वचेचा प्रकार ओळखणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. मग हे डेली करताना आपण जर का आपली स्किन ड्राय असेल तर त्याच्यासाठी क्लेन्झिंग क्रीम्स वापरू शकतो. आणि जर का आपली त्वचा ऑइली असेल तर त्याच्यासाठी क्लेन्झिंग मिल्क असतात. बाजारामध्ये आजकाल वेगवेगळ्या प्रकारची खूप चांगल्या कंपन्यांची प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत जी इझिली अवेलेबल होतात. नरिशिंगमध्ये म्हटलं तर मॉइश्चरायझर्स खूप चांगली आहेत. त्वचा जर का तुमची खूपच ऑइली असेल किंवा ॲक्ने असेल तर अशा वेळेला नरिशिंग प्रोडक्ट जी आहेत ती ऑइल फ्री येतात, मग तुम्ही ती वापरणं जास्त गरजेचं आहे. पण ड्राय स्किनसाठी मग तुम्ही अगदी आल्मंड ऑइल जरी वापरलं, रात्री झोपतानाही लावलं तरी सुद्धा ते फायदेशीर ठरू शकतं. आपल्याकडे फोन यायला सुरुवात झाली आहे. पहिला फोन आपण घेऊयात. उल्हासनगरवरनं विशाल काटेकर आपल्या बरोबर आहेत. विशालजी, आपला प्रश्न विचारा. माझा ऍक्च्युली चेहरा ना असा खूप ऑइली होतो दरवेळेस, सारखा. मी 4 वेळा धुवून सुद्धा माझा चेहरा असा ऑइली होतो. अच्छा, काय आपण त्यांना सजेस्ट कराल? म्हणजे आपण, मला असं वाटतं त्याच विषयावर आपण आता बोलत होतो. तर विशालजींचा जर का चेहरा ऑइली होत असेल तर ते कुठलं प्रोडक्ट वापरतात चेहरा धुण्यासाठी हे सुद्धा गरजेचं आहे. पण बऱ्याच वेळेला असं होतं की एखादा आपला मित्र किंवा मैत्रीण वापरते आणि त्याला चांगला रिझल्ट आलेला आहे म्हणून आपण ते प्रोडक्ट वापरायला लागतो. तर तसं न करता जर का तुमची स्किन ऑइली आहे तर ऑइल फ्री मॉइश्चरायझर्स, असं मी म्हटलं तसे फेसवॉशसुद्धा ऑइली स्किनसाठी येतात, तर तुम्ही डेफिनेटली ते ट्राय करू शकता. आणि घरच्या घरी थोडंसं म्हणजे महिन्यातनं 2दा किंवा आठवड्यातनं 2दा स्टीम घेतली तर डेफिनेटली ते सिबम जे कलेक्ट झालेलं असतं चेहऱ्यावरती ते लूज होतं आणि एक आपण म्हणतो ना अटकाव होतो. दुसरी गोष्ट म्हणजे टोनिंग. तर टोनिंग, ज्यांची त्वचा ऑइली आहे त्यांना टोनिंग करणं हे खूप गरजेचं आहे. त्वचेची स्वच्छता राखणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. नाहीतर मग ऑइली स्किनवरती ब्लॅकहेड्स दिसायला सुरुवात होतात, हळूहळू ॲक्ने किंवा पिंपल्स हे होतं आणि मग ते दुष्टचक्रासारखं सगळं सुरुवात होते. आणि मग त्याच्यावरून वाटतं की मी हा उपाय केला, तो उपाय केला, पण मला काही चांगलं होत नाहीये. तर सर्वात महत्त्वाचं की प्रॉडक्टची निवड आपण कोणती करतो
तर आपल्या त्वचेनुसार प्रॉडक्टची निवड करणं हे अतिशय महत्त्वाचं अगदी आहे. या मुद्द्यावर आपण सविस्तर बोलूच. पुढला फोन आपल्याकडे आलेला बीडवरनं गणेश करकरे आपल्या सोबत आहे. गणेशजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा, बोला. बोला. हॅलो. हॅलो. नाकावरी मुरुम आहे मॅडम, त्यासाठी उपाय सांगा. नाकावरती मुरुम आहेत त्यांच्या. नाकावरती मुरुम जर का असतील तर अगेन त्वचेची काळजी म्हणजे जर का तुम्ही खूप बाहेर म्हणजे टू व्हीलर जर का चालवत असाल, हे करत असाल, म्हणजे पोल्युशन मध्ये जाणं खूप असेल, एक्सपोजर स्किनचं बाहेर, तर टोनिंग जसं मी सांगितलं तसं महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे SPF, सन प्रोटेक्शन फॅक्टर ज्याला आपण म्हणतो, तर बाहेर जाताना SPF सुद्धा लावलं पाहिजे. SPF हे पिगमेंटेशन म्हणजे UV रेज पासून आपल्याला प्रोटेक्शन देतं. त्याच्यानंतर मुरुम जर का असतील तर दुर्वांचा रस, आंबे हळद आणि पुदिना हे घरच्या घरी करू शकतो. हो, हे घरच्या घरी आपण करू शकतो. मग टोनर्स मध्ये म्हणजे हा तर पॅक झाला त्वचेसाठी, पण टोनर्समध्ये काय आहे तर टोनर्समध्ये स्किनसाठी म्हणजे मुरुम असेल, ऑइली स्किनसाठी वेगवेगळी स्किन टोनर्स येतात. तर ती वेट कॉटनवरती, ओल्या कापसाच्या बोळ्यावरती जस्ट तुम्ही ते फक्त डॅप करून चेहऱ्यावरती स्प्लॅश करायचं आहे, चेहरा धुवून झाल्यावरती. त्याच्यामुळे एक लेअर होतो आणि डस्ट किंवा तुम्ही टू व्हीलरवरून जर का बाहेर जाताय, डस्ट, डर्ट, पोल्युशन किंवा स्त्रियांमध्ये युजली मेकअप यूज करतात, तर ते मेकअप हा सगळा त्या स्किनमधून आतमध्ये जात नाही आणि इन्फेक्ट होत नाही ग्लँड. बरोबर. तर त्याच्यासाठी टोनिंग मी म्हटलं तसं करणं अतिशय आवश्यक आहे. आपण पुढला फोन घेऊयात. मुंबईवरनं स्वप्नाली महाजन आपल्या बरोबर आहेत. स्वप्नालीजी, आपला प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम. नमस्कार. आपण जेव्हा सकाळी घरातून बाहेर निघतो तर बाहेरचं वातावरण हे गरम असतं, ॲटमॉस्फिअर टेम्परेचर हाय असतो. ऑफिसमध्ये आल्यावर कंटिन्यू 6-7 तास AC मध्ये बसून राहावं लागतं. परत जेव्हा घरी जातो तेव्हा बाहेरचं त्या परत हीटमुळे किंवा त्या हाय टेम्परेचरमुळे तोंडावर एक मॉइश्चर किंवा एक चिवटपणा येतो. तर ते ऑइलीनेस कंट्रोल करण्यासाठी आपण काय करू शकतो? तो मॉइश्चर नाही आला पाहिजे याच्यासाठी. कसं आहे मॅडम, सिबेशियस ग्लँड जे आपल्या असतात तर नैसर्गिक हे तेलाचं उत्सर्जन होतच असतं. फक्त तुम्ही म्हणालात तसं जे फेसवॉश आहेत, स्पेशली जर का ऑइली स्किनसाठी ॲक्ने असतील तर सॅलिसिलिक ॲसिड असतं. तर असे कंटेंट ज्याच्यामध्ये आहेत, म्हणजे हे कंटेंट वाचणं, इन्ग्रेडियंट्स काय आहेत त्यातले हे बघणं फार गरजेचं आहे प्रोडक्ट घेताना. तर असे फेसवॉश तुम्ही वापरलेत, मग तुम्ही ऑफिसमधून बाहेर पडताना एकदा चेहरा धुतलात तर एक लक्षात ठेवायचं की प्रत्येक वेळेला चेहरा धुतल्यावरती टोनिंग करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही त्वचेच्या प्रकारानुसार जर का दर महिन्याला एक फेशियल घेतलं तर डेफिनेटली ह्याचा फायदा होतो. पण जे ऑइल, नॅचरल ऑइल सिक्रेशन आहे त्याच्यासाठी ते जर का खूप असेल, प्रमाणाबाहेर जर का होत असेल तर त्याच्यासाठी वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स पार्लरमध्ये अवेलेबल आहेत. पण अगेन त्या ट्रीटमेंट्स तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच घेणं बरोबर आहे. बरोबर आहे. हां, अगदी. आणखीन काय मुद्द्यांवरती आपण इथे बोलणार आहोत. इथे वेळ झाली एका ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त IBN लोकमत. आज आपण त्वचेची निगा या विषयाला घेऊन स्टाईल टॉक टाईममध्ये चर्चा करतोय. बऱ्याच वेळेस आपण फेशियल बरोबर ब्लिचिंग करतो. हे कितपत गरजेचं, म्हणजे प्रत्येकाने ब्लिचिंग करायला हवं? नाही, ब्लिचिंगमुळे काय होतं की कलर पिगमेंट्स जे असतात तर ते लाईट होतात केसांचे. तर प्रत्येक वेळेला ब्लिचिंग करणं हे गरजेचं नसतं. त्वचेचा अगेन पोत म्हणजे ऑइली स्किन असेल तर ब्लीच ओके आहे, पण जर का स्किन खूप ड्राय किंवा डिहायड्रेटेड असेल तर डेफिनेटली त्या स्किनला ब्लीच देता कामा नये. असं होतं की ब्लीच अति करतो आणि काही जण घरच्या घरी ब्लीच करतात. आजकाल मार्केटमध्ये भरपूर ब्लीच अवेलेबल आहेत. तर ते जर का यूज केलं आणि त्याच्यावरती अगेन मॉइश्चरायझिंग एजंट काही वापरलं गेलं नाही तर स्किन ड्राय होते. बरोबर. मग ड्राय डिहायड्रेटेड स्किन आहे आणि त्याच्यावरती अगेन आपण ब्लीच वापरतोय जर का, तर अजून ती त्वचा ड्राय होणार आहे. म्हणून जसं मी मगाशी म्हटलं तसं परत की कुठल्या त्वचेसाठी काय आवश्यक आहे हे बघूनच त्या गोष्टी वापरल्या गेल्या. तज्ञांचा सल्ला घ्यायला हवा. मी बऱ्याच वेळेस असं बघितलेलं आहे, 40शी नंतर स्त्री असो पुरुष असो, इथे चेहऱ्यावरती काळे डाग तयार होतात आणि ते डाग कालांतराने हळूहळू मोठे होत जातात. त्याचं काय कारण आहे आणि त्यावरती जर काही उपाय असेल तर तो काय असू शकतो?
त्याला आमच्या कॉस्मेटॉलॉजीच्या लँग्वेजमध्ये मेलाझ्मा क्लोएझ्मा मार्क म्हणतात. बरं. युजली पिगमेंटेशनही येतं. स्किनचं मॉइश्चर लेवल होल्डिंग कॅपॅसिटी जी असते ती कमी कमी होत जाते आणि मग त्याच्यानंतर ही कॅपॅसिटी कमी कमी होत गेल्यावरती वॉटर होल्डिंग डेफिनेटली मॉइश्चर कमी झालंय म्हटल्यावरती तिथे UV रेजमध्ये बाहेर जातो आपण आणि हेवी UV रेजचा परिणाम भाजल्यासारखं ते होतं आणि काळे डाग यायला सुरुवात होते. पण हे जर का वेळीच लक्ष दिलं नाही तर सुरुवातीला ते लाईट असतात डाग, नंतर ते गडद गडद होत जातात आणि मग अशा जे मगाशी तुम्ही प्रश्न विचारलात की ब्लीच, मग अशा स्किनला तर डेफिनेटली आम्ही ब्लीच नाही सजेस्ट करत की ज्यांना मेलाझ्मा क्लोएझ्मा मार्क आहेत ते. दुसरा प्रश्न तुम्ही नॅचरल ब्लिचिंग एजंट विचारलेत की काही आहेत का, तर डेफिनेटली घरच्या घरी ज्येष्ठ मध म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये मला वाटतं ज्येष्ठ मधाची पावडर असतेच. बरोबर. असं तर ज्येष्ठ मध, त्याच्यानंतर बटाटा तर कायम आपल्या घरामध्ये असतोच. काय मस्त. तर बटाटा जर का किसला त्याचा एक स्टार्च खालती उतरतो पाण्यामध्ये थोडा वेळ ठेवल्यावरती, तर ह्या 2 पावडरी मिक्स केल्या आणि त्याच्यामध्ये थोडीशी मिल्क पावडर लावली तर हे उजळपणा यायला म्हणजे नॅचरल ब्लिचिंग एजंट आहेत ह्याच्यामध्ये बटाट्यामध्ये, तर नॅचरल उजळपणा येतो चेहऱ्यावरती. पण मेलाझ्मा क्लोएझ्मा जे तुम्ही म्हटलं की 40 नंतर हे जे इथे मार्क दिसायला सुरुवात होते, तर त्याच्यासाठी अगेन सलोन ट्रीटमेंट्स आहेत. त्याच्यासाठी AHA पील येतात म्हणजे अल्फा हायड्रॉक्सी ॲसिड म्हणून आहे. पण घरच्या घरी समजा ते आपण घेतोय तर AHA कंटेंट सिरम्स किंवा सिरम्स नाही म्हणता येणार पण मॉइश्चरायझर क्रीम्स ही वापरता येऊ शकतात. पण मग घरी अशी फळं सुद्धा आहेत जी आंबट गोड फळं म्हणतो आपण, स्ट्रॉबेरी आहे, पीच आहे, ज्याच्यामध्ये AHA कंटेंट भरपूर आहे. तर बऱ्याच वेळेला आपण अशी फळं खातो आणि त्याची सालं टाकून देतो. बरोबर बरोबर. तर हे मार्क नाही आले तरी सुद्धा आपण ती सालं जरी नुसती चेहऱ्यावरती रब केली तर नक्कीच चांगला रिझल्ट येऊ शकतो त्याचा. वा, क्या बात आहे. घरच्या घरी किती छान उपाय होऊ शकतात. धन्यवाद आजच्या सगळ्या मार्गदर्शनाबद्दल आणि टिप्स बद्दल. मला असं वाटतं विषय जिव्हाळ्याचा आहे पण वेळ आपल्याकडे थोडा कमी पडलेला आहे, पण निश्चितपणे पुढल्या वेळी आपण आणखीन याबद्दल चर्चा करूच. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर स्टाईल डॉक्टरमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. पुढल्या वेळी आपण भेटूयात नवीन विषयासह. पहा फक्त IBN लोकमत.